भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। अंबड तालुक्यातील वार्ड क्रमांक 9 मध्ये मुली व नागरिकांच्या वतीने स्वच्छता। तुंबलेले नाले, साचलेला कचरा, अंगणवाडीच्या समस्या व नागरिक सुविधांच्या अभावावर आधारित प्रभावी सामाजिक नाट्य सादर करण्यात आले। या नाट्याच्या माध्यमातून परिसरातील वास्तव परिस्थिती जिवंत पद्धतीने मांडत स्वच्छता, आरोग्य व विकासाचा संदेश देण्यात आला। या सामाजिक नाट्यानंतर नगराध्यक्ष देवयानी कुलकर्णी यांनी तत्काळ दखल घेत परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश दिले। नागरिकांच्या समस्या समजून घेत तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल वार्ड क्रमांक 9 मधील नागरिकांनी नगराध्यक्षाचे आभार मानले। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। मुळापासून काही निराकरण झालेलंच नाही। तर आम्ही या गल्लीतील या वार्ड क्रमांक 9 मधील माळी गल्लीतील नवीन जनरेशन या कर्तव्याने आमची ही मोठी समस्या तुमच्या सर्वांसमोर या पथनाटकाच्या माध्यमातून मांडत आहोत। आमची एवढी समस्या आहे की ही आमची समस्या नगरपालिकेपर्यंत पोहोचावी आणि ह्याची मुळापासून काहीतरी निराकरण करावे। घाणीत नाही जगायचं, स्वच्छ वार्ड घडवायचं। हाव हाव ग, खरं बोलती, पण मला दिलंय पाणी, तुझ्या लेकराला देऊ नको, नाही तर तुझ्या लेकराला गॅस्ट्रो होईल। हाव बाई आजी, माणूस दुखणं आलं तर दवाखान्यात धाव घेतो, पण या असं कचरा नाल्या याच्यामुळे आम्ही कुठेतरी धाव घ्या। हाव बाई, आम्ही तर म्हातारे झालो अर्ज देऊ, पण हे नालीच काही करायनाच झाले। हाव बाई आजी, आता याला काहीतरी करावं लागल। अरे तुम्ही दोघी जायचं आहात? अगं त्या आजी विचारतात तुमच्या नळाला एवढं घाण पाणी कसं काय येतं? हो बाई, आपण किती वर्षापासून त्यांना अर्ज देते, तरी याच्यावरती त्यांनी काही निराकरण केलेलंच नाही। हाव, आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल याच्यावर। करावं लागन। चला बरं, चला। जागा हो प्रशासन, जागा हो प्रशासन, जागा हो प्रशासन, जागा हो। घाणीत नाही जगायचं, स्वच्छ वार्ड घडवायचं। घाणीत नाही जगायचं, स्वच्छ वार्ड घडवायचं। अगं बाई, हे तर 8 महिन्याचं बाळ आहे, खूपच कुपोषित बाळ आहे ग, वाटतच नाही हे 8 महिन्याचं आहे। हो ग बाई, हे बाळ 8 महिन्याचं आहे असं वाटतच नाही, किती कुपोषित आहे। काकू काय झालं? अगं बघ ना, हे बाळ किती कुपोषित आहे, 8 महिन्याचं आहे असं वाटतच नाही। हो, खरं बोलता, पण तुमच्याकडं शिशु अंगणवाडी तुमच्याकडे अंगणवाडी नाही का?
अगं इथे तुंबलेल्या नाल्यांकडेच कोणी लक्ष देत नाही आणि अंगणवाडीचं काय स्वप्न बघायचं. हो पण तुमच्याकडे अंगणवाडी पाहिजे तो. हो, अंगणवाडी असल्याने गर्भवती महिलांना लस आणि अशा कुपोषित बालकांना आहार मिळतो. पण या तुंबलेल्या नाल्यांकडे आणि ह्या घाणीकडेच कोणी लक्ष देत नाही, तर अंगणवाडीचं तर काय स्वप्न राहिलं. हो तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. हो आता काहीतरी करू आपण. जागा हो प्रशासन, जागा हो प्रशासन, जागा हो. थांबला गंगे, कुठं चालली? अगं कुठं नाही ग, माझ्या पोरीचं लग्न आहे ना, म्हणून आहे ना कार्यालय मध्ये गेलते. पण काय पैसा एवढा सांगितला, आपण काय मालमजुरी करणार लोक हातावरचे. हा ग, पण तुमच्या समाजाकडे सभागृह नाही का ग? नाही नाही, कशाचं काय एवढ्या मोठ्या नाल्या तुमल्या नाल्याला कोणी बघानं झालं आणि सभागृहाचं स्वप्न बघायचं का काय. खरं ग, खूप गंभीर समस्या आहे तुमच्या इथे. हो बाई, माझ्या पोरीचं लग्न आता मला दारात करणं लागल ह्या नाल्यापाशी. हा खरंच, अशा तुंबलेल्या नाल्यांपाशी लग्न होणार, म्हणून काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. हो काहीतरी करायला पाहिजे, ये बघ लग्नाला. जागा हो प्रशासन, जागा हो प्रशासन, जागा हो. चला चला ग बायांनो, आपलं सरकार म्हणते की आत्मनिर्भर बना आणि स्वाभिमानाने जगा. तर आपण आत्मनिर्भरपणे आपली ही मोठी समस्या सरकार समोर मांडू. आम्ही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वार्ड क्रमांक 9 माळी गल्ली इथल्या महिला आहोत. ओळखलंच असं ना आम्हाला, कारण की गेले किती वर्षाचे आमचे अर्ज आणखीनच असेच नगरपालिकेत पडलेले असतील. तुम्ही येता वरतून पाहणी करता, नाल्या काढताना चालले जाता, पण मुळापासून काही करतच नाही. आता आम्हाला आश्वासन नको, आम्हाला ऍक्शन हवी आहे. हो मी येतो. आणि आम्हाला तर नुसतं येतात, समजून सांगतात त्या नालीचं काम केल्यामुळे या नालीचं पाणी जात नाही. मग आधी तुम्हाला समजलं नाही का हो? त्या पण नालीचं काम करताना ह्या नालीचं काम करायला. अहो साहेब, काय मी सकाळी दवाखान्यात जाऊन आले, 500 रुपये झाले माझे. काय कमवायचं काय आणि डॉक्टराच्या पोटात काय घालायचं काय. काहीतरी करा लवकर. हा, आता आश्वासन नको, आता कृती हवी. आश्वासन नको, आता कृती हवी. आश्वासन नको, आता कृती हवी. हे बघा, तुम्ही म्हणतात ना आम्हाला काही माहित नाही, पण आम्हाला सगळं माहित आहे. आम्हाला सगळं माहित आहे. आम्ही सांगतो तुम्हाला की नगरसेवकाचे कार्य काय काय असते. रस्ते, गटार, पाणी व्यवस्था सुधारणे, खराब रस्ते दुरुस्ती, नाल्यांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता राखणे, कचरा उचलण्याची व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, डास व रोगराई नियंत्रण, लोकांच्या तक्रारी ऐकणे, नागरिकांच्या अडचणी नगरपालिकेपर्यंत पोहोचवणे, समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे, विकास कामे करणे, स्ट्रीट लाईट बसवणे, उद्याने, सभागृह, शौचालय बांधणे, शाळा व आरोग्य सुविधा वाढवणे, नगरपालिकेच्या बैठकीत सहभाग घेऊन आपल्या वार्डातील प्रश्न मांडणे, विकास निधी मागणे, सरकार योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, घरकुल, आरोग्य, पाणी, महिला व बालकल्याण इत्यादी योजना सांगणे. आणि तुम्ही म्हणतात ना की निधी मंजूर झाला नाही. आम्ही सांगतो आता, अशा गंभीर कारणासाठी निधी किती दिवसात मंजूर होतं. अशा गंभीर कारणासाठी महाराष्ट्र सरकारातील नगरपालिका कायद्यानुसार काही फाईल्सवर विभागाने 45 दिवसात निर्णय घेणे अपेक्षित आहे. किती दिवसांमध्ये अपेक्षित असते निर्णय घेणं? 45 दिवसात. आणि आता तुम्ही या. आणि आता आम्हाला आश्वासन नको, आता आम्हाला कृती हवी. आश्वासन नको, आता कृती हवी. आश्वासन नको, कृती हवी. आणि अशीच आरोग्याशी निगडीत समस्या असेल तर शासन 45 दिवसात निधी उपलब्ध करून देतो, हे देखील आम्हाला माहिती आहे. आता तुम्ही या आणि ह्याचं मुळापासून काहीतरी निराकरण करा. आता आम्हाला आश्वासन नको, आता आम्हाला कृती हवी. आश्वासन नको, आता कृती हवी. आश्वासन नको, आता कृती हवी. आश्वासन नको, कृती हवी. जागा हो प्रशासन, जागा हो. स्वच्छ वार्ड. घाणीत नाही जगायचं, स्वच्छ वार्ड घडवायचं. घाणीत नाही जगायचं,
स्वच्छ वाढ घडवायचं. इथे उभा राहामध्ये आणि समस्या ऐका, ऐका होय का सारे ऐका. जालना जिल्ह्यातील अमर तालुक्यातील वार्ड क्रमांक 9 मधील समस्या ऐका, ऐका होय का सारे ऐका. जालना जिल्ह्यातील अमर तालुक्यातील वार्ड क्रमांक 9 मधील समस्या ऐका.